कालपर्यंत ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार अशी महाराष्ट्रभर ज्यांची ओळख होती ते धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर पक्षाशी गद्दारी करू शकतात यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाहीये। धाराशिवमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना अजूनही वाटतंय की ते ठाकरे गटात परत येतील। कार्यकर्तेच काय तर ओमराजेंचे सहकारी आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनीही ओमराजेंच्या बंडखोरीची ही घटना अफवा ठरावी अशी मनोमन इच्छा व्यक्त केली आहे। दुसऱ्या बाजूला बंडखोर खासदारांच्या गटात आपलं नाव नक्की आहे की नाही याबद्दल स्वतः ओमराजेंनी देखील त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। कुठलेल्या खासदारांचा जो स्वतंत्र गट तयार केल्याचं बोललं जातंय आणि त्या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना प्रत्यक्षात भेटून जे पत्र देण्यात आलंय त्या पत्रावर खासदार ओमराजेंची सही नसल्याची देखील चर्चा आहे। पण या सगळ्या घडामोडीत 3 दिवसांपासून ते कोणत्याही माध्यमांसमोर येत नाहीयेत। त्यांनी असा खरंच काही धक्कादायक निर्णय घेतलाय का या संदर्भात ते कालपर्यंत बोलायलाही तयार नव्हते। पण आता 20 जूनला वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच या संदर्भात फायनल निर्णय घेईल असं फोनद्वारे त्यांनी मीडियाला सांगितल्याचं समजतंय। तसंच गुरुवारी रात्री दिव्य मराठी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे। पक्षांतराचा निर्णय कशासाठी, तुमच्या निष्ठेचं काय, पक्ष नेतृत्वाबद्दल काही संभ्रम आहे का, तुमचा नेमका निर्णय काय झालाय, तुमच्या मनात काही भीती आहे का, कुणाचा दबाव आहे का, अशा बऱ्याच प्रश्नांबद्दल खासदार ओमराजेंनी त्यांचं मत मांडलंय। त्या प्रश्नांना परखडपणे उत्तर दिलीत। त्यामुळे ओमराजे नेमकं काय म्हणालेत, त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। ऑपरेशन टायगरच्या जाळ्यात जे 6 खासदार अडकल्याचं समोर आलंय त्यात ओमराजे निंबाळकर यांचं नाव आल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे। त्यांच्या विरोधात केवळ धाराशिवच नाही तर सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे आणि त्यामुळेच आता त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला महत्त्व आलंय। त्यात ओमराजेंनी जी उत्तरे दिली त्यावरून देखील आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। शिंदे सेनेत प्रवेशाच्या चर्चांवर तुमची नेमकी भूमिका काय यावर उत्तर देताना ओमराजे म्हणाले की मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे। जर भावनिक विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतंय, पण राजकीय विचार केला तर तेच बरोबर आहे। शिंदे सेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे। मी सध्या पुण्यात आहे। 20 जूनला माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे। त्यानंतर मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेल आणि पुढचा अधिकृत निर्णय घेईल असं ओमराजे म्हणाले। दरम्यान ऑपरेशन टायगर सक्सेस करण्यासाठी बंडखोर खासदारांना करोडो रुपयांची रक्कम देण्यात आली। कुणी 50 कोटींचा आकडा सांगतंय, कुणी 85 कोटींचा तर कुणी 100 कोटींचा। त्यात 15 कोटी ऍडव्हान्स दिल्याचंही खासदार संजय राऊत म्हणाले। त्यामुळे या पक्षांतरामागे काही आर्थिक व्यवहार झालाय का या प्रश्नावर उत्तर देताना ओमराजे म्हणाले की पैसे घेतल्याची चर्चा संपूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे। माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमी गौण राहिलाय। हा निर्णय पैशांसाठी नाही तर मतदारसंघातील विकास कामे आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी आहे। मतदारसंघातील कामे करताना ज्या अडचणी निर्माण होत आहे त्यावर बोलताना ओमराजेंनी पुढे सांगितलं की लोकांना शेत रस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत। गावात डीपी बसवण्यासाठी मी स्वतः 3-3 वेळा प्रस्ताव देऊनही कामे होत नाहीयेत। आमच्याकडे ना निधी असतो ना काम करता येते। समोर सत्ता आणि पैसा आहे। माझ्याकडे पक्षाविषयी निष्ठा असूनही जर लोकांची कामं करता येत नसतील तर लोकांसमोर जायचं कसं? शेवटी कोरड्या हातानं मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाहीये। दरम्यान भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तुम्हाला काय अडचण दिसते? महायुतीचे नेते आणि तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीत तुम्हाला काय फरक दिसतो? यावरही खासदार ओमराजेंनी त्यांची भूमिका मांडली आहे। ते म्हणाले की खासदार म्हणून लोकांची कामे करण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो, तरीही नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही हा प्रश्न मला पडल्याशिवाय राहत नाही। ही स्थिती राहिली तर भविष्यात माझ्या राजकीय अस्तित्वालाही धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी काय करायला पाहिजे असा प्रश्न ओमराजेंनी उपस्थित केलाय। पक्ष नेतृत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले की महायुती आणि आमच्या नेतृत्वाबद्दल खूप मोठा आणि स्पष्ट फरक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके आमदार निवडून आलेले असतानाही ते शांत बसलेले नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः फिरतात।
पण दुसरीकडे प्रकृती अवस्थांमुळे उद्धव ठाकरे यांना फिरणं शक्य नाहीये हे मी समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरेंनी तरी फिरायला हवं होतं. त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद द्यायला पाहिजे होती, पण दुर्दैवानं ते झालं नसल्याची खंत ओमराजे निंबाळकर यांनी मुलाखतीत व्यक्त केली आहे. तुम्हाला पक्षप्रवेशासाठी पैसे दिल्याची आणि वाय+ सुरक्षा पुरवल्याची चर्चा आहे, त्यावर काय बोलाल या प्रश्नावर ओमराजे म्हणाले की तसं काहीही झालेलं नाहीये. मी पैशांसाठी राजकारणात आलेलो नाहीये. तसं असतं तर यापूर्वीच पक्ष प्रवेश केला असता. राहिला प्रश्न वाय+ सुरक्षेचा, तर कुठला खासदार फोनवर प्रत्येकाशी बोलतो? मी प्रत्येकासोबत फोनवर बोलत आहे. मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाही. अशा पद्धतीनं खासदार ओमराजे निंबाळकरांनी मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावरून त्यांचा शिंदे सेनेतील प्रवेश आता निश्चित मानला जातोय. दुसरीकडे ज्या 6 खासदारांनी पक्षद्रोह केलाय त्यांच्या विरोधात शिवसैनिक अक्षरशः पेटून उठलेत. शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून बंडखोरांचा निषेध व्यक्त केला जातोय. काही ठिकाणी तर या खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. तुम्हाला नरकात देखील जागा मिळणार नाही असं म्हणत संतापलेल्या शिवसैनिकांनी या 6 खासदारांचा दशक्रिया विधीही करून टाकलाय. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या बंडखोरांसाठी ऑपरेशन तुडवा अशी धमकी दिल्यानंतर 6ही खासदार सावध झाले. त्यामुळेच आपापल्या मतदारसंघात जाण्यापूर्वी आणि त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य सरकारनं त्यांना चक्क वाय+ दराची सुरक्षा पुरवली आहे. दरम्यान यापुढे नेमका काय घडामोडी घडतात, या 6ही बंडखोर खासदारांचा शिंदे सेनेत केव्हा प्रवेश होतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी खासदार ओमराजे निंबाळकरांनी मुलाखतीद्वारे मांडलेल्या त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? ते खरंच धाराशिव मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिंदे सेनेत जात आहेत का, की मग या पाठीमागे इतर काही कारण आहेत? त्यांनी पक्ष नेतृत्वावरून ठाकरेंवर केलेले आरोप पटतात का? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.